रिकव्हरी सुनील खरे यांनी केक कापून बँक ऑफ इंडियाचा 119वा वर्धापन दिन उत्साहात साजरा. बँक ऑफ इंडियाचा 119वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी बँक ऑफ इंडिया झोनल ऑफिस DZM रिकव्हरी सुनील खरे यांनी सुरुवातीस केक कापून सेलिब्रेशन केले. यानंतर सहारा एजन्सीतर्फे केक कापून सेलिब्रेशन करण्यात आलं. यावेळी सहारा एजन्सीचे प्रोप्रायटर मोहम्मद यासीन शेख उपस्थित होते. या बँकेची स्थापना 1906 मध्ये झाली. नंतर 1969 मध्ये या बँकेचे राष्ट्रीयकरण झाले. मुंबईतील एका कार्यालयापासून सुरुवात करून 50 लाख रुपये पेडअप कॅपिटल आणि 50 कर्मचाऱ्यांसह बँकेने गेल्या काही वर्षात वेगवान वाढ केली आहे आणि एक मजबूत राष्ट्रीय उपस्थिती आणि मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय ऑपरेशन्ससह एक शक्तिशाली संस्था म्हणून बहरली आहे. व्यवसायाच्या प्रमाणात राष्ट्रीयकृत बँकांमध्ये या बँकेचे प्रमुख स्थान आहे. या बँकेला गरिबांची बँक म्हणून ओळख आहे. यावेळी बोलताना बँक ऑफ इंडिया कोल्हापूर झोनल ऑफिस DZM रिकव्हरी सुनील खरे म्हणाले, माझं नाव सुनील खरे, मी डेप्युटी झोनल मॅनेजर रिकव्हरी या एरियामध्ये काम करतो. त्या अनुषंगाने आज बँकेचा 119वा वर्धापन दिवस आम्ही साजरा करत आहोत. तर त्या दिवसानिमित्त सगळे ग्राहक बंधू जे आमचे आहेत त्यांना शुभेच्छा आणि त्यांचे अभिनंदन देखील करतो ह्या दिवशी. आणि बँक ऑफ इंडिया ही कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यांमध्ये लीड बँक म्हणून काम करते आहे. आणि लीड बँकेचा रोल म्हणून बँक सगळ्या पद्धतीची जी कर्ज वाटप आहेत ते आणि सरकारच्या ज्या स्कीम्स आहेत त्या सगळ्या स्कीम्सवरती काम करते आणि त्या आमच्या कस्टमरपर्यंत पोहोचण्याचा आम्ही भरपूर प्रयत्न करतो. सगळ्या पद्धतीच्या स्कीम्स म्हणजे त्याच्यामध्ये PMJDY, नंतर लाडकी बहीण जी आता महाराष्ट्र सरकारची जी स्कीम आहे त्या सगळ्या स्कीम्सच्या अनुषंगाने कस्टमरपर्यंत आम्ही त्या सगळ्या स्कीम पोहोचवत असतो आणि ते एक मोठं कार्य बँक ह्या विभागामध्ये करते आहे. जोपर्यंत ह्या भागाचा जो एक वेगळा जो विकास आहे खरं म्हणजे ह्या भागातील जी NPA खाते आहेत, जे थकीत खाते आहेत, त्या थकीत खात्यासाठी बँकेने स्पेशल OTSच्या स्कीम्स आणलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने आम्ही कस्टमरपर्यंत ह्या सगळ्या स्कीम्स पोहोचवतो आणि कस्टमर्सना त्यांचा बेनिफिट जास्तीत जास्त करून घ्यायला आम्ही विनंती करत असतो. ऍक्च्युली बँकेने एक नवीन अभियान ह्या सगळ्या NPA खातेधारकांसाठी आणलेला आहे आणि त्याचं नाव आहे समझौता दिवस असं त्या स्कीमला बँकेने नाव दिलेलं आहे. आणि हा समझौता दिवस जो आहे, हा समझौता दिवस हा संबंध भारतभर विभिन्न तारखांना तो साजरा केला जातो. त्याच्यासाठी बँक एक तारीख डिक्लेअर करते की ह्या दिवशी आम्ही समझौता करू आणि त्या दिवशी सगळ्या कस्टमर बंधूंना ज्यांचे खाते थकीत झालेले आहेत, ह्याच्यामध्ये सगळ्या पद्धतीचे खाते आहेत. MSMEची खाते आहेत, नंतर एज्युकेशन लोन आहे किंवा रिटेल लोन्स आहेत आणि सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे काय आहे की शेतकी खाते जे आहेत त्या शेतकी खात्यांना आम्ही जास्त मदत करतो आणि त्यांची जी OTS रक्कम आहे, त्यांना जे सेटलमेंटची जी रक्कम आहे ती कमीत कमी रकमेमध्ये आम्ही करून त्यांना कस्टमरांना म्हणजे फायदा पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. तर समझौता दिवसाच्या अनुषंगाने आम्ही जवळजवळ आतापर्यंत 2600 खाती OTS केलेली आहेत आणि हे 2600 खात्यामध्ये सगळे 2600 कस्टमर्सना ह्या स्कीमचा फायदा पोहोचवण्यात आलेला आहे. आजच्या वर्धापन दिवसाच्या निमित्ताने मी आमचे सगळे ग्राहक बंधू जे आहेत त्यांना एवढंच विनंती करू इच्छितो की तुमची खाती थकीत झालेली आहेत. थकीत जेव्हा खाती होतात तर त्याच्या मागे काय स्पेसिफिक कारण नसतं. मुद्दामून ती खाती काही कोणी थकीत करत नाही आणि त्याच्यासाठी काही एक विशिष्ट परिस्थिती त्यांच्या समोर येते. कधी कधी आर्थिक परिस्थिती सुरळीत होत नाही
व्यवसायामधनं जे आर्थिक उत्पन्न यायला हवं होतं ते सुरुवातीला जे म्हणजे एक तुम्ही हे केलं असतं की बाबा ह्या म्हणजे एवढं आम्हाला याच्यातनं उत्पन्न येईल, ते उत्पन्न येत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये खाती थकीत जातात. काही वेळेला नैसर्गिक आपत्ती देखील येते. नैसर्गिक आपत्तीमध्ये कधी पावसाचं प्रमाण जास्त होतं, कधी कमी होतं. अशा पद्धतीची त्यामुळे खाती उत्पन्न जे असतं ते व्यवस्थित होत नाही आणि त्या अनुषंगाने मग खाती जी आहे एनपी होतात. आता मध्ये आपण कोरोनाचा मोठा सगळ्यांना कोरोनाचा म्हणजे त्याचे जे दुष्परिणाम सगळ्यांना झालेले आहेत. नैसर्गिक आपत्ती येतात त्या अनुषंगाने खाती थकीत जातात आणि थकीत झालेल्या खाते देखील आम्हाला तेवढेच महत्वाचे आहेत जेवढे महत्वाचे आम्हाला बाकीची खाती आहेत. कारण आम्ही त्या कस्टमरांना सगळ्यांना आर्थिक परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न करतो. तर ह्या दिवसाच्या आमच्या 119व्या वर्धापन दिवसानिमित्त मी सगळ्या ग्राहक बंधूंना एवढंच विनंती करू इच्छितो की आम्ही ही जी समझोता दिवस जो आम्ही साजरा करतो त्याचा आम्ही न्यूजपेपरमध्ये त्याचा जाहिरात देतो आणि आमचे जे सगळे रिकव्हरी एजंट जे आहेत ते रिकव्हरी एजंट्स जे आहेत ते आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना ही आमच्या कस्टमर पर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावरती कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यामध्ये बँकेने कस्टमरला खूप मोठ्या पद्धतीची मदत केलेली आहे. तर ह्या स्कीमचा फायदा घ्या आणि कर्जमुक्ती व्हा आणि चिंतेतनं बाहेर या. एवढंच फक्त ह्या आमच्या वर्धापन दिनानिमित्त मी सगळ्या कस्टमरना विनंती करू इच्छितो आणि जास्तीत जास्त प्रमाणावरती ह्याचा फायदा घेऊन आपलं खातं एनपीएतनं बाहेर काढा किंवा त्यातनं एक रकमी भरून ते सेटलमेंट करून चिंतामुक्त व्हावं. यावेळी रिकव्हरी हेड रितेश इंगळे, चीफ मॅनेजर रिकव्हरी संभाजी कांबळे, विजय पाटील, अविनाश सूर्यवंशी, रणजित पेलेकर, अनिल कुमार सिंग, अमित पवार, रवी श्रीखंडे, जितेंद्र बोरसे, अनुप सिंग आदी उपस्थित होते.